रेल्वे आपल्या वेगाने धावत होती, पण अनघाला आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टीचं भान नव्हतं. ती आपल्या चिंतेत इतकी गुरफटली होती की तिच्या मनात दुसरा कोणताही विचार येत नव्हता. तेवढ्यात तिच्या शेजारून एक मंद आणि थकलेला आवाज आला. "बाळा, काय झालं? खूप चिंतित दिसतेस. कुठे चालली आहेस?" शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने विचारलं. त्या आवाजाने अनघा आपल्या विचारांतून बाहेर आली आणि हलकसं हसत म्हणाली, "आजी, मी माझ्या माहेरी चालले आहे." हे ऐकताच त्या वृद्ध महिला हसल्या आणि म्हणाल्या, "अगं, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. माहेरी जाण्याचा आनंदच काही वेगळा असतो." पण अनघाने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. ती त्या महिलांना काय सांगणार होती? ती काही आनंद वाटायला माहेरी जात नव्हती, तर आपल्या दुःखाचा भार हलका करायला जात होती. ज्या माहेराला मुलीचा सर्वात मोठा आधार मानलं जातं, तिथे जाण्यासाठी आज तिला 100 वेळा विचार करावा लागत होता. कारण तिचा भाऊ अभिजित याचं अश्विनीशी लग्न झाल्यापासून तो आपल्या संसारात आणि कामात इतका गुंतला होता की अनेक महिने तो आपल्या बहिणीला फोनसुद्धा करत नव्हता. अनघा जेव्हा त्याला फोन करायची तेव्हा तो घाईत बोलून लगेच फोन ठेवून द्यायचा. तिची बहिणी अश्विनीचं वागणंही तिच्याशी फारसं आपुलकीचं नव्हतं. कदाचित घरातील जबाबदाऱ्यांमुळे ती थकलेली असेल असं समजून अनघा स्वतःच मनाची समजूत घालायची. पण आज तिच्या मनात सतत काळजीचे विचार येत होते. अभिजित तिची मदत करेल का? जर त्याने नकार दिला तर ती काय करणार? मात्र लगेच ती स्वतःलाच धीर द्यायची. माझा भाऊ असं कसं करेल? त्याच्यासाठी मी किती काही केलं आहे. आई गेल्यानंतर मीच त्याला आईसारखं प्रेम दिलं होतं. त्यामुळे तो मला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही, असं ती मनाशी म्हणत होती. या विचारात ती इतकी हरवली होती की रेल्वे स्थानक कधी आलं हे तिलाही कळलं नाही. रेल्वेतून उतरून तिने एक रिक्षा घेतली आणि थेट आपल्या माहेरच्या दिशेने निघाली. संपूर्ण प्रवासात ती एकच विचार करत होती, अभिजितशी काय बोलायचं? विषयाची सुरुवात कशी करायची? तिथे पोहोचल्याबरोबर पैशांचा विषय काढणं योग्य ठरेल का? हे सगळं विचार करताना तिला खूप संकोचही वाटत होता. आपल्या भावासमोर मदतीसाठी हात पसरावा लागणार होता, पण परिस्थिती माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो. काही वेळातच रिक्षा एका भव्य बंगल्यासमोर येऊन थांबली. हेच ते जुनं घर होतं, पण आता त्याचं रूपांतर एका आलिशान बंगल्यात झालं होतं. प्रवेशद्वाराजवळ सोनेरी अक्षरांमध्ये एक मोठी नावाची पाटी लावलेली होती, अभिजित आणि अश्विनी. ती पाटी पाहताच अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. हीच ती जागा होती जिथे तिचे वडील जुन्या लाकडी खुर्चीवर बसायचे. इथेच तुळशीचं रोप होतं, ज्याला तिची आई रोज पाणी घालायची. अनघाने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि जड पावलांनी प्रवेशद्वाराकडे चालू लागली. तेवढ्यात सुरक्षा रक्षकाने तिला थांबवलं. "आपल्याला कोणाला भेटायचं आहे?" त्याने कडक आवाजात विचारलं. अनघा थोडी संकोचित म्हणाली, "मी अभिजितची बहीण अनघा आहे." हे ऐकून सुरक्षा रक्षकाने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. इतक्या मोठ्या बंगल्याच्या मालकाची बहीण अशी साध्या अवस्थेत असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने दूरध्वनीवरून घरात संपर्क साधला आणि मग प्रवेशद्वार उघडलं. अनघा आत शिरली तेव्हा बागेत सुंदर फुलं बहरली होती. तिने पुढे जाऊन दरवाजाची घंटी वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि समोर तिची वहिनी अश्विनी उभी होती. अनघाला पाहताच अश्विनीच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंता उमटली, पण लगेच तिने हसण्याचा आव आणत विचारलं, "ताई, तुम्ही अचानक येणार आहेत हे कळवलं सुद्धा नाही." अनघा शांतपणे म्हणाली, "हो वहिनी, अचानक यावं लागलं." "अभिजित घरी आहे का?" अश्विनी म्हणाली, "हो, तो अजून झोपलाय. आज रविवार आहे ना, म्हणून थोडा उशिरापर्यंत विश्रांती घेतो आहे. आत या ना." अश्विनी म्हणाली. तिच्या सांगण्यावरून अनघा आत येऊन दिवाणखान्यात बसली. घर आतून एखाद्या राजवाड्यासारखं दिसत होतं. मध्यभागी एक भला मोठं झुंबर लटकत होतं आणि त्याच्या प्रकाशाने संपूर्ण दालन उजळून निघालं होतं. ते पाहून अनघाच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. तिच्या भावाकडे पैशांची कमतरता नाही, त्यामुळे कदाचित तो तिला 6 लाख रुपये सहज देऊ शकेल, असं तिला वाटलं. तेवढ्यात अश्विनी पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, "ताई, सांगा ना, सगळं ठीक आहे ना? आणि दादा कसे आहेत?" हे ऐकताच अनघाचा घसा कोरडा पडला. तिने आधी पाण्याचा एक घोट घेतला आणि मग धीर एकवटत म्हणाली, "वहिनी, काहीच ठीक नाही. मकरंदची प्रकृती खूप बिघडली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे." हे ऐकताच अश्विनीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. सहानुभूतीची जागा एका क्षणात कोरडेपणाने घेतली. ती म्हणाली, "अरे रे, ही तर खूपच वाईट गोष्ट आहे. मग शस्त्रक्रिया कधी करायची आहे?" अनघा हळू आवाजात म्हणाली, "डॉक्टरांनी शक्य तितक्या लवकर करण्यास सांगितलं आहे. पण खरं सांगायचं तर मला पैशांची खूप अडचण आहे. मकरंदच्या शस्त्रक्रियेसाठी 6 लाख रुपयांची गरज आहे." तिचं बोलणं संपताच खोलीत एक गडद शांतता पसरली. अश्विनीने हातातील सोन्याच्या बांगड्या सावरत म्हटलं, "6 लाख ही काही छोटी रक्कम नाही ताई, आणि सध्या व्यवहारातही फारशी चांगली परिस्थिती नाही. अभिजित सुद्धा व्यवसायामुळे खूप चिंतेत असतो.
हे ऐकून अनघाचं मन खचलं. अश्विनीच्या बोलण्याचा अर्थ तिला स्पष्टपणे समजत होता. तरीही ती म्हणाली, मला माहिती आहे वहिनी, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. शस्त्रक्रिया झाली नाही तर मकरंदला वाचवणं फार कठीण होईल. माझी मुलं पोरकी होती. मी इथे मदत म्हणून पैसे मागायला आले आहे. कसंबसं करून मी तुमचे पैसे परत करेन. एकदा अभिजितशी याबद्दल बोलून पहा. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून अभिजित जिना उतरून खाली येताना दिसला. अश्विनी कोण आला आहे? त्याने वरूनच विचारलं. अनघाने मागे वळून पाहिलं. आपल्या भावाला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती उठली आणि त्याच्याकडे चालत गेली. अभिजित तिला पाहून थांबला. अनघाला तिथे पाहून तोही आश्चर्यचकित झाला. ताई, सगळं ठीक आहे ना? त्याने विचारलं. अनघाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, अभिजित, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मकरंद सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची खूप गरज आहे. तू मदत केली नाहीस तर माझं सगळंच उद्ध्वस्त होईल. अभिजितने हळूच आपला हात सोडवून घेतला आणि अश्विनीकडे पाहिलं. अश्विनीने नजरेतूनच त्याला काय बोलायचं आहे ते सुचवलं. अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसत म्हणाला, दादांच्या आजाराबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटलं ताई, पण तुला माहितीच आहे मी नुकताच हा नवीन बंगला बांधला आहे. शिवाय व्यवसायातही माझे बरेच पैसे अडकले आहेत. सध्या माझ्याकडे रोख रकमेची खूपच कमतरता आहे. हे ऐकताच अनघा स्तब्ध झाली. तिच्या कानांवर तिचाच विश्वास बसत नव्हता. ती दुःखी स्वरात म्हणाली, अभिजित, मी तुझ्याकडे भीक मागायला आलेली नाही. हे तेच घर आहे. ही तीच मालमत्ता आहे ज्यात माझाही अर्धा हिस्सा होता. पण मी ते सगळं तुझ्या नावावर करून दिलं होतं. त्यावेळीही तिची किंमत कोट्यवधी रुपयांत होती. आज मी फक्त 6 लाख रुपये मागते आहे, तेही उधार. आपल्या सख्या बहिणीसाठी तू एवढं सुद्धा करू शकत नाहीस का? हे ऐकताच अभिजितचा चेहरा बदलला. तो चिडलेल्या स्वरात म्हणाला, ताई, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्या मालमत्तेचा विषय 10 वर्षांपूर्वी संपला. कागदपत्रांवर तू स्वतःच्या इच्छेने सही केली होतीस ना? मी तुमच्यावर काही जबरदस्ती केली नव्हती ना? आणि हिस्साचा विषय काढायचाच असेल तर बाबांनी तुमच्या लग्नात किती सोनं दिलं होतं तेही हिशोबात धरायला हवं ना? आता तुम्ही अचानक इथे येऊन भावनिक दबाव टाकणार असाल तर ते कसं चालेल? अभिजितच्या तोंडून हे शब्द ऐकताच अनघाला असं वाटलं जणू कुणीतरी तिच्या गालावर जोरात चापट मारली. भावनिक दबाव? ज्या भावासाठी तिने आपल्या आयुष्यातील कितीतरी वर्ष झिजवली, तोच आज तिला भावनिक दबाव टाकणारी स्त्री म्हणत होता. अनघाच्या डोळ्यातील अश्रू क्षणात आटले. तिच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. कदाचित रक्ताच्या नात्यांबद्दलचा तिचा भ्रमच तुटला होता. ती शांतपणे उभी राहिली. तिला काही सुचत नव्हतं. अभिजितला ती आठवण करून द्यावी का की तिने आपल्या शिष्यवृत्तीच्या पैशांतून त्याला मोटारसायकल घेऊन दिली होती, की आईच्या बांगड्या विकून त्याच्या व्यवसायाला आधार दिला होता. पण आता त्या गोष्टींना काहीच अर्थ उरला नव्हता. अभिजितच्या नजरेत फक्त अहंकार दिसत होता. कृतज्ञतेचा किंवा आपुलकीचा लवलेशही नव्हता. तेवढ्यात अश्विनीने वातावरण आणखी जड करत म्हटलं, ताई, रागावू नका. आम्ही प्रयत्न करतो. आमच्याकडून काही जमलं तर 10-12 हजार रुपये आत्ता देऊ शकतो, पण लाखो रुपयांची व्यवस्था करणं सध्या शक्य नाही. हे ऐकताच अनघाच्या ओठांवर एक हसू उमटलं. पण ते आनंदाचं नव्हतं तर वेदनेनं भरलेलं हसू होतं. जणू तिच्या स्वाभिमानाची किंमत लावली जात होती. तिने डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. आत्तापर्यंत असाहित्याने झुकलेला तिचा चेहरा अचानक आत्मविश्वासाने उजळून निघाला. ती अभिजितच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, ठीक आहे दादा, मला सगळं नीट समजलं आहे. चूक तुझी नाही, चूक माझीच आहे. कारण मीच असं समजत होते की भावाचं घर हे बहिणीचंही घर असतं. पण आज तू मला शिकवलंस की स्त्रीचं खरं असं कोणतंच घर नसतं. ना माहेर तिचं राहतं ना सासर. तिला स्वतःसाठी छप्पर उभारावं लागतं. इतकं बोलून अनघाने आपली पर्स उचलली. आता तिला तिथे एक क्षणही थांबायचं नव्हतं. ती बाहेर पडली आणि अभिजितच्या बंगल्याचं जड लोखंडी प्रवेशद्वार मागे बंद केलं. त्या दाराच्या आवाजाने तिच्या मनावर खोल जखम उमटली. जणू कायमस्वरूपी तिच्या आणि माहेरच्या नात्यामध्ये एक भिंत उभी राहिली होती. बाहेर कडक ऊन पडलं होतं. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. पण अनघाला आपल्या सभोवतालचं काहीच जाणवत नव्हतं. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. मात्र यावेळी ते अशक्तपणाचे नव्हते, तर अपमानाचे होते. स्वतःच्या सख्या भावाच्या घरात तिला जे सहन करावं लागलं होतं त्याची वेदना त्या अश्रूंमधून बाहेर पडत होती. ती रस्त्याच्या कडेला हळूहळू चालत राहिली. अभिजितचे शब्द तिच्या मनात सतत घुमत होते. ज्या भावासाठी तिने स्वतःच्या आनंदाचाही त्याग केला होता त्याच्यासाठी आज तिची किंमत एका याचका इतकी सुद्धा उरली नव्हती. अनघाला स्वतःचाच राग येत होता. अभिजित बदलला याचा नव्हे तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवली याचा. तिला खूप आधीच जगाचा हा नियम समजायला हवा होता. जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासाठी काहीतरी असतं तोपर्यंत नाती तुमच्या भोवती फिरत राहतात. पण ज्या दिवशी तुम्ही मदतीची अपेक्षा करता त्या दिवशी अनेकदा तुम्हीच ओझं ठरता.
चालता चालता तिची पावलं एका उद्यानाजवळ थांबली. ती थकून एका बाकावर बसली. तिने आपली पर्स उघडली आणि मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर मकरंदचा फोटो झळकत होता. त्याचा हसरा चेहरा पाहताच अनघाचं मन भरून आलं आणि तिचं हृदय पुन्हा एकदा वेदनेने दाटून आलं. अनघाला मकरंदची आठवण झाली. तो सध्या रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्या सीमेवर झुंज देत होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की वेळ फार कमी आहे. जर आज संध्याकाळपर्यंत पैशांची व्यवस्था झाली नाही तर शस्त्रक्रिया करणं शक्य होणार नव्हतं. अनघाने डोळे पुसले आणि स्वतःला ठामपणे म्हणाली, अनघा, आता रडत बसण्याची वेळ नाही. तुझ्या भावाने तुला नाकारलं म्हणून काय झालं? पण तू हार मानू शकत नाहीस. तुला कोणत्याही परिस्थितीत मकरंदला वाचवायचं आहे. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि गळ्यातील साखळीवर हात फिरवला. तिच्या गळ्यात एक बारीक सोन्याची साखळी होती. ती तिच्या लग्नाची आठवण होती. पण आता त्या भावनांना महत्त्व देण्याची वेळ नव्हती, कारण त्या साखळीपेक्षा तिचा नवरा तिच्यासाठी कितीतरी अधिक महत्त्वाचा होता. ती उठली आणि जवळच असलेल्या एका सराफाच्या दुकानात गेली. तिने गळ्यातील साखळी काढून काउंटरवर ठेवली आणि म्हणाली, दादा, मला ही विकायची आहे. मला लगेच रोख पैशांची गरज आहे. सराफाने साखळी हातात घेतली, नीट पाहिली आणि म्हणाला, ताई, सोनं चांगलं आहे, पण साखळी खूप बारीक आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला फक्त 35,000 रुपये मिळतील. 35,000 रुपये. अनघाच्या डोक्यात क्षणभर गरगरलं. तिला तर 6 लाख रुपयांची गरज होती. तिने मनात विचार केला, या पैशांनी औषधांचा काही खर्च भागेल, पण उरलेले पैसे कुठून आणायचे? ती दुकानाबाहेर पडली तेव्हा दुपार झाली होती. उन्हाचा तडाखा वाढला होता. आता तिच्या मनात फक्त एकच मार्ग उरला होता, ज्याचा विचारसुद्धा कोणत्याही स्त्रीला अस्वस्थ करून सोडेल. ती आपलं छोटंसं घर विकण्याचा निर्णय घेणार होती. ते घर तिने आणि मकरंदने रात्रंदिवस कष्ट करून पै साठवून उभं केलं होतं. तेच त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. जर ते घर विकलं गेलं तर ते अक्षरशः बेघर होतील आणि शस्त्रक्रियेनंतर मकरंदला विश्रांतीची गरज असेल तेव्हा ते कुठे राहणार? पण लगेच तिच्या मनात दुसरा विचार आला, जर शस्त्रक्रिया झाली नाही तर घराचा उपयोग तरी काय? नवरा असेल तरच घराला अर्थ आहे. हे मनाशी ठरवून तिने थरथरणाऱ्या हातांनी मकरंदच्या परिचयातील एका मालमत्ता व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला फोन लावला. कुलकर्णी काका मकरंदचे जुने परिचित होते. फोन लागताच अनघाने आपले अश्रू आवरले आणि ठाम आवाजात म्हणाली, नमस्कार काका, मकरंदची प्रकृती खूप गंभीर आहे आणि मला तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमचं घर विकायचं ठरवलं आहे. हे ऐकताच कुलकर्णी काका दचकले. काय बोलता तुम्ही? ते घरच तर तुमचा एकमेव आधार आहे आणि इतक्या घाईत विकलं तर योग्य किंमतही मिळणार नाही. एकदा नीट विचार करा. अनघा शांत पण ठाम स्वरात म्हणाली, आता विचार करण्यासाठी वेळच उरलेला नाही. मकरंदचा जीव धोक्यात आहे. मला आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 6 लाख रुपये हवे आहेत. तुम्ही एवढंच सांगा, आज पैसे मिळू शकतील का? मी लगेच घराची कागदपत्र घेऊन येते. कुलकर्णी काकांना तिची अडचण समजली. अशा अडचणी अनेकदा व्यवहारासाठी संधी ठरतात, पण तेही शेवटी माणूसच होते. तरी व्यवहार म्हणजे व्यवहार. त्यांनी काही क्षण विचार करून सांगितलं, इतक्या कमी वेळात पूर्ण रक्कम मिळणं कठीण आहे, पण माझ्याकडे एक खरेदीदार आहे. त्याला घर घ्यायचं आहे. मात्र बाजारभावापेक्षा 2 लाख रुपये कमी किमतीत घर द्यावं लागेल. त्या बदल्यात तो तुम्हाला 6 लाख रुपयांचा धनादेश लगेच देऊ शकतो. 2 लाख रुपयांचं नुकसान म्हणजे स्वतःच्या कष्टाच्या कमाईचा मोठा भाग गमावणं होतं. पण अनघाकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे काका, तुम्ही कागदपत्रांची तयारी करा. मी रुग्णालयात जात आहे, तिथेच या. फोन ठेवताच अनघाने एक रिक्षा थांबवली आणि थेट रुग्णालयाच्या दिशेने निघाली. संपूर्ण प्रवासभर अनघाच्या मनात एकच विचार घोळत होता, मकरंद बरे झाल्यावर घरी परततील आणि त्यांना कळेल की आपलं घर आता उरलेलंच नाही, तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. पण तिने मनाशी ठरवलं होतं की ती त्यांना सगळं समजावून सांगेल, कारण जीव असेल तरच जगण्याला अर्थ असतो. रुग्णालयातील औषधांचा तीव्र वास तिच्या नाकात भरून राहिला होता. ती अतिदक्षता विभागाबाहेर पोहोचली तेव्हा डॉक्टर तपासणीच्या फेरीवर होते. अनघाने त्यांना थांबवत म्हटलं, डॉक्टर, पैशांची व्यवस्था झाली आहे. कृपया आता लवकरात लवकर शस्त्रक्रियेची तयारी करा. हे ऐकून डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. खूप छान अनघाताई, तुम्ही लगेच शुल्क जमा करा. आम्ही 1 तासात शस्त्रक्रिया सुरू करू. थोड्याच वेळात कुलकर्णी काकाही रुग्णालयात आले. त्यांच्यासोबत एक वकील आणि एक घर खरेदी करणारी व्यक्तीही होती. अनघाने कागदपत्र न वाचताच त्यावर सही केली. त्या सह्यांसोबतच ती स्वतःच्या घरासाठी परकी झाली होती. खरेदीदाराने तिच्या खात्यात पैसे जमा केले. अनघा धावतच शुल्क कक्षात गेली आणि रक्कम भरली. पावती हातात मिळताच तिच्या मानावरील तो प्रचंड भार हलका झाला, जो मागच्या रात्रीपासून तिला स्वस्थ बसू देत नव्हता. शस्त्रक्रिया कक्षाबाहेरील लाल दिवा लागला. मकरंद आत होते आणि बाहेर अनघा एकटीच बाकावर बसली होती. आता तिच्याकडे भावाचा आधार नव्हता, गळ्यातील दागिने नव्हते आणि डोक्यावरचं
स्वतःचं घरही नव्हतं. ती जणू पूर्णपणे रिकामी झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं गमावल्यानंतरही तिला एक वेगळीच ताकद जाणवत होती. कारण तिने ही लढाई स्वतःच्या बळावर लढली होती. मदतीसाठी हात पुढे करावा लागला तरी तिने हार मानली नव्हती. अनेक तास उलटून गेले. अनघाची नजर सतत शस्त्रक्रिया कक्षाच्या दरवाजाकडे लागलेली होती. अचानक दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ते म्हणाले, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मकरंद आता धोक्याबाहेर आहेत. ऐकताच अनघा तिथल्या तिथे जमिनीवर बसली आणि ढसाढसा रडू लागली. हे आनंदाचे अश्रू होते. तिचा त्याग व्यर्थ गेला नव्हता. तिने स्वतःचं सर्वस्व गमावून आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाचवलं होतं. दुसऱ्या दिवशी मकरंद शुद्धीवर आले. त्यांना सामान्य विभागात हलवण्यात आलं. अनघा त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या हातावरून मायेने हात फिरवत होती. तेव्हा मकरंद यांनी अशक्त आवाजात विचारलं, अनघा, पैशांची व्यवस्था कशी झाली? अनघाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि खोटं बोलली, तुम्ही काळजी करू नका. अभिजितने मदत केली. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझा भाऊ मला कधीच नकार देणार नाही. ती मकरंद यांना खरं सांगून अस्वस्थ करू इच्छित नव्हती. कारण तिच्यासाठी अभिजित आता जिवंत असूनही कायमचा दूर गेला होता. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आता ते स्वतःचं घरही गमावून बसले होते. हेही ती त्यांना सांगू इच्छित नव्हती. पुढचे काही दिवस अनघाने रुग्णालयातच घालवले. पण खरी अडचण तर आता सुरू होणार होती. रुग्णालयातून सुट्टी मिळण्याचा दिवस आला. डॉक्टरांनी औषधांची मोठी यादी तिच्या हातात दिली आणि स्पष्ट सांगितलं, मकरंद यांना किमान 3 महिने पूर्ण विश्रांतीची गरज आहे. कोणताही ताण किंवा श्रमाचं काम त्यांनी अजिबात करू नये. अनघाने औषधं विकत घेतली आणि मग रिक्षाने ती आपल्या घराकडे नव्हे तर त्या घराकडे निघाली जे आता तिचं राहिलं नव्हतं. मात्र घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने तिला 1 महिना घर रिकामं करण्यासाठी वेळ दिला होता. अनघाला माहीत होतं की हा 1 महिना वाळूसारखा हातातून निसटून जाईल. असो. घरी पोहोचल्यावर तिने मकरंद यांना पलंगावर झोपवलं आणि स्वयंपाकघरात पातळ मुगाची डाळ बनवण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की घरातील किराणा सामानही संपत आलं होतं. मकरंद यांच्या नोकरीचाही काही भरवसा उरला नव्हता. कारण ते एका खाजगी कंपनीत काम करत होते आणि सलग 3 महिने रजा म्हणजे नोकरी जाण्याची शक्यता खूप मोठी होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर अश्विनीचा फोन होता. ताई, मला कळलं की दादांची शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची प्रकृती कशी आहे? अश्विनीच्या आवाजात केवळ औपचारिकता जाणवत होती. आता ते बरे आहेत. अनघाने थोडक्यात उत्तर दिलं. अश्विनी पुढे म्हणाली, बरं झालं. अभिजित सांगत होता की तुम्ही कुठून तरी पैशांची व्यवस्था केलीत. खरंच चांगलं झालं. खरं तर आम्हाला वाटत होतं की पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आजारपणाचं कारण सांगत असाल. आजकाल बरेच जण अशा गोष्टींचा आधार घेतात. असो, आता सगळं व्यवस्थित झालं आहे ना? मग पुन्हा पैशांसाठी काही बोलू नका. कारण त्या दिवशी तुम्ही घरी आलात त्यावरून अभिजित खूप नाराज झाला होता. हे ऐकताच अनघाच्या हातातील फोन थरथरू लागला. तिच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधार दाटून आला. तिच्या स्वतःच्या माणसांनी तिच्या खऱ्या दुःखालाच बनावट ठरवलं होतं. अभिजितचं वागणं स्वार्थी होतं, पण अश्विनीचं बोलणं निर्दयी होतं. अनघाच्या मनात संतापाची ज्वाला भडकली. मात्र ती ओरडली नाही. अतिशय शांत आणि थंड आवाजात ती म्हणाली, वहिनी, अभिजितला सांगा की अनघा अडचणीत असू शकते, पण ती असह्य नाही. मी माझं घर विकून माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला आहे. पण हे लक्षात ठेवा, ज्या मालमत्तेचा तुम्हाला आज इतका अभिमान आहे, तिच्या पायाभरणीत माझ्या त्यागाचाही वाटा आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. आज माझा कठीण काळ आहे, उद्या तुमचाही असू शकतो. इतकं बोलून अनघाने फोन ठेवला. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. पण त्या क्षणी तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता ती रडणार नव्हती. आता ती स्वतःची नवी ओळख घडवणार होती. अशी अनघा जी कोणाच्याही दयेवर नव्हे तर स्वतःच्या बळावर जगेल. तिने घरात ठेवलेलं जुनं शिवणयंत्र बाहेर काढलं. लग्नापूर्वी ती अतिशय सुंदर कपडे शिवायची. शिवणकामाची तिला लहानपणापासूनच आवड होती आणि नवीन डिझाईन तयार करण्याचा तिला विशेष छंद होता. तिने शिवणयंत्रावरील धूळ स्वच्छ केली, त्याचं चाक फिरवलं आणि मनाशी ठरवलं की आता घराची जबाबदारी तीच सांभाळणार. ती स्वतः शिवणकामाचं दुकान सुरू करणार होती. सुरुवात छोटी असली तरी चालेल. घरातूनच काम सुरू करायचं, पण इतकं कमवायचं की पुन्हा कधीही कोणासमोर हात पसरावा लागू नये. तिने मकरंदकडे पाहिलं. तो गाढ झोपला होता. मनातल्या मनात ती म्हणाली, मकरंद, आजपर्यंत मी फक्त तुमची पत्नी होते, पण आता मी तुमची ताकद बनणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घराबाहेर एक छोटासा फलक लावला. त्यावर लिहिलं होतं, अनघा बुटीक. महिलांचे कपडे शिवून मिळतील. तिने आपल्या परिसरातील महिलांनाही याबद्दल सांगितलं. सुरुवात मात्र खूप संत होती. पहिल्या दिवशी एकही ग्राहक आला नाही. अनघा सतत आशेने दरवाजाकडे पाहत बसायची आणि मनात विचार करायची,
की तिचा हा प्रयत्न व्यर्थ तर ठरणार नाही ना. त्यात आणखी एक मोठी चिंता होती. 1 महिन्यानंतर घर रिकामं करावं लागणार होतं. मग ती कुठे जाणार? अशाच विचारात असताना चौथ्या दिवशी संध्याकाळी दरवाजाची घंटी वाजली. समोर तिची शेजारीण माधुरी उभी होती. ती म्हणाली, "अनघा, ऐकलंय की तू शिवणकाम सुरू केलं आहेस. माझ्या मुलीच्या शाळेत कार्यक्रम आहे. तिच्यासाठी हा पोशाख उद्यापर्यंत शिवून देशील का?" एकदाच अनघाच्या डोळ्यात आशेची चमक उमटली. ती आनंदाने म्हणाली, "नक्कीच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्या सकाळपर्यंत पोशाख तयार असेल." ही तिची पहिलीच ऑर्डर होती. अनघाने ती रात्र जागून काढली आणि मन लावून तो पोशाख शिवला. दुसऱ्या दिवशी माधुरीने तो पोशाख पाहिला आणि ती थक्क झाली. ती हसत म्हणाली, "अगं अनघा, तू तर हा पोशाख अप्रतिम शिवला आहेस." काहीच दिवसात अनघाच्या कामाची कीर्ती संपूर्ण वसाहतीत पसरली. बघता बघता तिच्याकडे कपड्यांचे ढीग साचू लागले. ती रात्रंदिवस शिवणयंत्रावर काम करायची. कंबर दुखायची, हात थकायचे, पण तरीही ती थांबत नव्हती. कारण प्रत्येक शिवलेला कपडा तिला तिचं हरवलेलं घर परत मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे नेत होता. पण बहुतेक नियतीला अजून तिची परीक्षा घ्यायची होती. 1 महिना पूर्ण होण्याची वेळ आली. तेवढ्यात कुलकर्णी काकांचा फोन आला. ते म्हणाले, "अनघाताई, आता दिलेली मुदत संपायला फक्त 2 दिवस उरले आहेत. नवीन मालकाला घराचा ताबा द्यायचा आहे. तुम्ही भाड्याचं घर पाहिलं आहे ना?" "भाड्याचं घर?" अनघाच्या मनात विचारांचा भडीमार झाला. तिच्याकडे एवढे पैसेही उरले नव्हते की ती निर्धास्तपणे महिन्याचं भाडं भरू शकेल. पण त्याहून मोठी अडचण होती, मकरंद यांना हे कसं सांगायचं की त्यांचं घर आता विकलं गेलं आहे. तरीही तिने धीर करून त्यांना सगळं समजावून सांगितलं. ती म्हणाली, "मी आणखी मेहनत करेन. आपण भाड्याच्या घरातही व्यवस्थित राहू शकतो. पण तुमचा जीव वाचला हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. देवाची इच्छा असेल तर एक दिवस आपलं स्वतःचं घर पुन्हा उभं राहील." हे ऐकून मकरंद यांना मोठा धक्का बसला. पण त्याचवेळी आपल्या पत्नीचा अभिमानही वाटला. कारण तिने स्वतःचं सर्वस्व गमावून त्यांचा जीव वाचवला होता. दुसऱ्या दिवशी घर रिकामं करायचं होतं. अनघाने घरातील थोडंफार सामान बांधून ठेवलं. एक छोटंसं मालवाहू वाहन आलं. मकरंद आणि अनघाने भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या घराला निरोप दिला. कुलकर्णी काकांच्या माणसाकडे चावी देताना अनघाचे हात थरथरत होते. तिला असं वाटत होतं की तिच्या हातातून केवळ घराची चावी नव्हे तर तिचं नशीबच निसटत आहे. अनघाने जे नवीन घर पाहिलं होतं ते शहरातील एका जुन्या आणि अरुंद भागात होतं. तिथे एक लहानशी खोली होती. भिंतींमधून ओलसरपणाचा वास येत होता. ती अवस्था पाहून मकरंद यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. ते हळू आवाजात म्हणाले, "अनघा, मी तुला कुठून कुठे आणून ठेवलं? राजवाड्यासारखं घर नसलं तरी निदान स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात राहण्याची तरी तू पात्र होतीस." अनघाने हसत खिडकी उघडली आणि म्हणाली, "मकरंद, घर विटा आणि सिमेंटने बनत नाही तर माणसांनीच बनतं. आपण दोघं एकत्र आहोत हेच पुरेसं आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. हा काळही निघून जाईल." त्यानंतर अनघाने लगेच कामाला सुरुवात केली. तिने खोली स्वच्छ केली. एका कोपऱ्यात पडदा लावून छोटंसं स्वयंपाकघर तयार केलं आणि खिडकीजवळ जिथे भरपूर प्रकाश येत होता तिथे आपलं शिवणयंत्र ठेवलं. पण नवीन ठिकाणच्या अडचणी वेगळ्याच होत्या. इथले लोक अनघाला ओळखत नव्हते. शिवाय इथल्या अनेक महिलांना स्वतःला शिवणकाम येत होतं. त्यामुळे बाहेरून कपडे शिवून घेण्याची गरज त्यांना फारशी भासत नव्हती. परिणामी अनघाचं उत्पन्न जवळजवळ थांबलंच. मकरंद यांच्या औषधांचा खर्चही खूप मोठा होता. घर विकून उरलेले पैसे झपाट्याने संपत चालले होते. दुसऱ्या दिवशी अनघाने स्वतः डिझाईन केलेल्या कुर्तीचा एक नमुना पिशवीत ठेवला आणि बाजाराकडे निघाली. एखाद्या दुकानाने तिचं काम पाहून तिला संधी द्यावी अशी तिची आशा होती. बाजारात फिरताना तिची नजर एका भव्य वस्त्रदालनावर पडली. तिथे महागडे लेहेंगे आणि आकर्षक पोशाख मांडलेले होते. अनघाने मनात विचार केला, इथे काम मिळालं तर कदाचित संधी मिळेल. पण लगेच तिची नजर स्वतःच्या साध्या सुती साडीवर आणि पायातील चपलांवर गेली. इतक्या मोठ्या दुकानातले लोक आपल्याला आतसुद्धा येऊ देतील का, असा प्रश्न तिच्या मनात आला. पण गरज ही संकोचापेक्षा मोठी असते म्हणून तिने हार न मानण्याचा निर्णय घेतला. ती दुकानात शिरताच तिने पाहिलं की काउंटरवर एक आधुनिक पेहरावातील महिला बसली होती. ती फोनवर कुणावर तरी चिडून बोलत होती. आता काय करू? कारागीर वेळेवर काम सोडून गेला. संध्याकाळपर्यंत ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि काहीच मार्ग सुचत नाही. तो मृणालचा लेहंगा आहे. जर त्यात काही बिघाड झाला तर ती मला सोडणार नाही, असं म्हणत त्या महिलेने रागाने फोन ठेवला. अनघाला समजलं की या दुकानाच्या मालकीण असाव्यात. ती हळूच पुढे गेली आणि नम्रपणे म्हणाली, "नमस्कार मॅडम." त्या महिलेने तिच्याकडे वर खाली पाहिलं आणि कोरड्या आवाजात विचारलं, "हो बोला, काय हवं आहे? आम्ही कुठल्याही प्रकारची देणगी देत नाही." "नाही मॅडम, मी इथे देणगी मागायला आलेली नाही. मी एक कारागीर आहे. आत्ताच तुमचं बोलणं ऐकलं. तुम्हाला एक काम तातडीने पूर्ण करायचं आहे असं समजलं. त्यामध्ये मी तुमची मदत करू शकते." ऐकताच त्या महिलेने अनघाकडे वरपासून खालपर्यंत नीट पाहिलं. "तू डिझायनर लेहंगा दुरुस्त
करू शकतेस. हा काही साधा परकर किंवा ब्लाऊज शिवण्याचं काम नाही. यात खूप बारकावे आहेत. जर तू हे बिघडवलंस तर माझं मोठं नुकसान होईल. त्यामुळे कृपया इथून जा. माझा मूड आधीच खूप खराब आहे. पण अनघाने हार मानली नाही. तिने आपल्या पिशवीतून स्वतः डिझाईन केलेली कुर्ती बाहेर काढली. त्यावर तिने अतिशय सुंदर भरतकाम आणि नक्षीकाम केलं होतं. तिने ती कुर्ती काउंटरवर ठेवली आणि नम्रपणे म्हणाली, मॅडम कृपया एकदा तरी माझं काम पहा. जर तुम्हाला ते आवडलं नाही तर मी लगेच निघून जाईन. आणि त्या लेहंग्याबद्दल सांगायचं तर जर मी तो व्यवस्थित तयार करू शकले नाही तर जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी मी घेईन. अनघाचा आग्रह पाहून मालकिनीने कुर्ती हातात घेतली. तिची शिवण खरंच अतिशय उत्कृष्ट होती. त्यानंतर तिने त्यावरील नक्षीकाम आणि भरतकाम बारकाईने पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्याची चमक दिसू लागली. प्रत्येक टाका, प्रत्येक नक्षी इतक्या सफाईने केलेली होती की जणू एखाद्या अनुभवी तज्ज्ञाने ते काम केलं होतं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं आणि तिच्या नजरेत आशेची एक किरण दिसू लागली. तिने काउंटर खालून एक जड लेहंगा बाहेर काढला. तो अजून अपूर्ण होता आणि त्याची मापं पूर्णपणे बिघडली होती. ती म्हणाली, हा तो लेहंगा आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तयार करायचा आहे. ग्राहक 7 वाजता येणार आहे. तू तो वेळेत पूर्ण करू शकशील का? अनघाने लेहंगा हातात घेतला. त्याचं कापड अतिशय नाजूक आणि दर्जेदार होतं. तिने तो नीट पाहिला. काम अवघड होतं पण अशक्य नव्हतं. ती आत्मविश्वासाने म्हणाली, हो नक्की होईल. पण मला इथली शिवणयंत्र आणि धागे वापरावे लागतील. त्या महिलेने लगेच तिला मागच्या कार्यशाळेकडे जाण्याची खूण केली. जर तू हे काम नीट पूर्ण केलंस तर तुला योग्य मोबदला मिळेल. पण जर ते बिघडलं तर माझा वेळ वाया घालवल्याबद्दल मी कठोर पाऊल उचलू शकते, हे लक्षात ठेव. अनघा कार्यशाळेत गेली. तिथे मोठमोठी शिवणयंत्र मांडलेली होती. तिने देवाचं स्मरण केलं आणि कामाला सुरुवात केली. तिचे हात यंत्रावर इतक्या सफाईने फिरत होते की जणू एखादा कसलेला कलाकार आपल्या कलेचं दर्शन घडवत होता. तिचं संपूर्ण लक्ष कामात गुंतलं होतं. तिला भूक, तहान, वेळ याचंही भान राहिलं नव्हतं. कारण तिला माहिती होतं की हा फक्त एक लेहंगा नाही तर तिच्या कुटुंबाच्या भविष्यासाठीची एक संधी आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेहंगा पूर्ण तयार झाला. तिने तो हँगरवर लावला आणि बाहेर आणला. मालकिनीने तो उत्सुकतेने हातात घेतला आणि प्रत्येक कोपरा, प्रत्येक शिवण काळजीपूर्वक तपासली. लेहंग्याची मापं, त्याची रचना आणि त्यावरील काम सर्व काही निर्दोष होतं. तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. ती आनंदाने म्हणाली, तू तर कमाल केलीस. असं वाटतंय जणू तू एखादी जादूगार आहेस. माझा कायमचा कारागीरसुद्धा इतक्या सफाईने काम करू शकत नाही. तू अप्रतिम काम केलं आहेस. तेवढ्यात शोरूमचा दरवाजा उघडला आणि एक अतिशय श्रीमंत आणि रुबाबदार महिला आत आली. ती म्हणाली, माझा लेहंगा तयार आहे ना? मालकिनीने हसत उत्तर दिलं, हो, अगदी तयार आहे. मालकिनीने तो लेहंगा त्या महिलेसमोर ठेवताच ती आनंदाने उजळून निघाली. खूप खूप धन्यवाद. हा तर माझ्या अपेक्षेपेक्षाही सुंदर झाला आहे, ती आनंदाने म्हणाली. ती निघून गेल्यानंतर मालकिनीने 3,000 रुपये काढले आणि अनघाकडे देत म्हणाली, हे घे, तुझ्या मेहनतीचं बक्षीस. आज तू माझी प्रतिष्ठा वाचवलीस. त्या क्षणी अनघासाठी 3,000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. एका दिवसाच्या कामासाठी एवढे पैसे मिळतील याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. धन्यवाद मॅडम, असं म्हणत ती निघू लागली. पण मालकिनीने तिला थांबवलं. ऐक, मला एका उत्तम कारागिराची गरज आहे. तू माझ्यासाठी काम करशील का? मी तुला दरमहा 40,000 रुपये पगार देईन आणि प्रत्येक पोशाखासाठी वेगळे मानधनही मिळेल. 40,000 रुपयांचा पगार? हे ऐकताच अनघाला जणू आनंदाचा धक्का बसला. तिला असं वाटलं की तिच्या आयुष्यातील अंधार संपूर्ण नवीन पहाट उगवत आहे. ती नम्रपणे हात जोडत म्हणाली, हो मॅडम, मी नक्की काम करेन. त्या दिवशी ती आनंदाने घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. वाटेत तिने मकरंदसाठी फळं आणि आवश्यक औषधं घेतली. घरी पोहोचल्यावर तिने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. मकरंदही खूप आनंदी झाली. अनघा हसत म्हणाली, पाहिलंत ना मकरंद, मी सांगितलं होतं की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. पण तिच्या आयुष्याची कहाणी ते संपणारी नव्हती. तिला नोकरी मिळाली होती, पण तिचं अंतिम ध्येय फक्त नोकरी करणं नव्हतं. तिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. दुसरीकडे अभिजित आपल्या संपत्तीच्या आणि यशाच्या गर्वात रमला होता. त्याला याची कल्पनाही नव्हती की त्याची बहीण अशा एका जगात पाऊल ठेवत आहे जिथे तिच्या कर्तृत्वाची चमक त्याच्या संपत्तीपेक्षाही अधिक झळकणार होती. काही महिने सरले. अनघाने डिझाईन केलेले पोशाख संपूर्ण शहरात प्रसिद्ध होऊ लागले. तिच्या कल्पक डिझाईन्समुळे शोरूमची विक्री दुप्पट तिप्पट वाढू लागली. ती प्रत्येक पोशाख वेगळ्या पद्धतीने साकारायची. त्यावरील नक्षीकाम आणि रचना इतकी आकर्षक आणि अभिरुची संपन्न असायची की ग्राहक त्याकडे लगेच आकर्षित व्हायचे. विशेषतः श्रीमंत कुटुंबांतील तरुणी आणि महिला तिचे पोशाख पाहताच खरेदी करायच्या. किंमत कितीही असली तरी त्या तयार असायच्या.
शोरूममध्ये अचानक इतके सुंदर आणि वेगळे पोशाख उपलब्ध होऊ लागल्यावर अनेकजण विचारू लागले, हे डिझाईन नेमकं कोण करतं? मालकिनीने जेव्हा अनघाचं नाव सांगितलं तेव्हा अनेकजण तिला भेटण्यासाठी उत्सुक झाले. हळूहळू अनघाची स्वतःची ओळख तयार होऊ लागली. एके दिवशी शोरूममध्ये एक मोठी ऑर्डर आली. शहरातील एका आमदारांच्या मुलीचं लग्न होतं. संपूर्ण कुटुंबासाठी पोशाख तयार करायचे होते. आमदारांची पत्नी शोरूममध्ये आली तेव्हा मालकिनीने लगेच अनघाला पुढे केलं. ती म्हणाली, मॅडम, ही आमची खास डिझायनर अनघा. तुमचे सर्व पोशाख हीच तयार करेल. आमदारांच्या पत्नीने मोठी आगाऊ रक्कम दिली. ती रक्कम अनघाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार होती. लग्नाच्या सोहळ्याला प्रसारमाध्यमांचं मोठं लक्ष होतं. त्या कार्यक्रमात परिधान केलेल्या पोशाखांची सर्वत्र चर्चा होत होती. विशेषतः वधूचा लेहंगा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. लोक एकमेकांना विचारत होते, हे अप्रतिम डिझाईन कोणी तयार केलं आहे? आणि तिथूनच अनघाचं नाव सर्वत्र गाजू लागलं. त्यानंतर तिच्या यशाचा प्रवास अधिक वेगाने पुढे सरकला. एकामागून एक मोठ्या ऑर्डर्स तिच्याकडे येऊ लागल्या. शहरातील नामांकित उद्योगपती आणि श्रीमंत कुटुंबेसुद्धा आता तिच्याकडूनच पोशाख तयार करून घेऊ लागली. 1 वर्ष पूर्ण झालं आणि अनघाने स्वतःचं भव्य शोरूम सुरू केलं. आता ती स्वतः फक्त नवीन डिझाईन्स तयार करायची आणि उर्वरित काम तिच्या कर्मचारी वर्गाकडून केलं जायचं. तिच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी 80 ते 100 कुशल कर्मचारी काम करत होते आणि तिचा व्यवसाय दिवसेंदिवस अधिक यशस्वी होत होता. पण ही संख्या पुढच्या काळात खूप वेगाने वाढणार होती, कारण ज्या वेगाने अनघाची लोकप्रियता वाढत होती ते पाहता आता तिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे स्पष्ट दिसत होतं. काही काळातच ती केवळ आपल्या शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तर इतर मोठ्या शहरांमध्येही तिचं नाव प्रसिद्ध होऊ लागलं. आणि जेव्हा मुंबईतील एका नामांकित उद्योगपतीने खास त्यांच्या घरातील विवाह सोहळ्यासाठी पोशाख तयार करण्यासाठी जबाबदारी अनघावर सोपवली, तेव्हा तिच्या यशाला जणू नवे पंख मिळाले. ते उद्योगपती अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर आणि मोठ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे त्या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर प्रसार माध्यमांचं लक्ष मिळालं आणि त्याचा अनघाला खूप फायदा झाला. तिचं नाव देशभर चर्चेत येऊ लागलं. तिच्या शहरात जेव्हा ही बातमी पसरली की मुंबईतील इतक्या मोठ्या उद्योगपतीने अनघाला विशेष निमंत्रण दिलं आहे, तेव्हा सर्वत्र तिच्या यशाची चर्चा सुरू झाली. उद्योगपतींच्या घरचा विवाह सोहळा संपला आणि दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रात अनघाचा फोटो झळकला. शीर्षक होतं, शहरातील उदयोन्मुख फॅशन डिझायनर. त्या सकाळी अभिजित चहा घेत वृत्तपत्र वाचत होता. अनघाचा फोटो पाहताच त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला. अश्विनी, इकडे ये पटकन, तो मोठ्याने ओरडला. अश्विनीने वृत्तपत्र पाहिलं आणि तीही थक्क झाली. हे कसं शक्य आहे? ती तर अक्षरशः रस्त्यावर आली होती ना. नक्कीच तिने काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारला असणार, ती संशयाने म्हणाली. पण अभिजितच्या डोळ्यात आता पुन्हा एकदा लोभ चमकू लागला होता. त्याचा व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात चालला होता. त्याने मनात विचार केला, अनघा माझी बहीण आहे. आता तिच्याकडे इतका पैसा आणि ओळखी आहेत तर ती माझी मदत नक्कीच करेल. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी चमक अभिमानाची नव्हती तर स्वार्थाची होती. मागील 6 महिन्यात अभिजितचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. ज्या व्यवसायाच्या गर्वामुळे त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला होता, तोच व्यवसाय आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर आला होता. बाजारातील मंदी आणि काही चुकीच्या निर्णयांमुळे तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. अश्विनी जी कधी काळी अनघाकडे तुच्छतेने पाहायची, ती आता अभिजितला वेगळाच सल्ला देत होती. तुम्ही तुमच्या ताईकडे जायला हवं. बघा ना, त्या आता किती श्रीमंत आणि प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची ओळख आता आमदार, खासदार आणि अनेक प्रभावशाली लोकांशी झाली आहे. तुम्ही त्यांच्याशी बोललात तर त्या नक्कीच काहीतरी मदत करतील. अभिजित थोडासा संकोचून म्हणाला. पण अश्विनी, आपण तिच्याशी खूप वाईट वागलो होतो. ती माझा चेहरासुद्धा पाहू इच्छिणार नाही. अश्विनी लगेच म्हणाली, अहो, स्त्रियांचं मन खूप मऊ असतं आणि ती तर तुमची सख्खी बहीण आहे. तिच्यासमोर थोडं दुःख व्यक्त करा. भावा बहिणीच्या नात्याची आठवण करून द्या. ते लगेच मावळ होईल. अश्विनीच्या या द्रुत सल्ल्याने अभिजित लगेच तयार झाला. स्वतःला अधिक हतबल दाखवण्यासाठी त्याने एक जुना आणि साधा शर्ट घातला आणि थेट अनघाच्या शोरूमकडे निघाला. तिथे पोहोचताच त्याचे डोळे विस्फारले. ते एखादं साधंसुद्धा दुकान नव्हतं, तर शहरातील सर्वात प्रतिष्ठित भागात उभारलेलं 3 मजली भव्य शोरूम होतं. तो आत गेला. बाहेरच्या उन्हाच्या तुलनेत आतलं वातावरण अतिशय मनमोहक होतं. अनेक वातानुकूलित यंत्रांमुळे संपूर्ण परिसर प्रसन्न वाटत होता. अनघा एका मोठ्या खुर्चीत बसून संगणकावर काही महत्त्वाचं काम करत होती. ताई, अभिजित हळू आवाजात म्हणाला. अनघाने मान वर केली. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर ना आनंद उमटला ना राग, फक्त एक गंभीर शांतता दिसून आली. तिने संगणक बंद केला. तेवढ्यात अभिजितने आपला बनाव सुरू केला. त्याच्या डोळ्यात कृत्रिम अश्रू आले. तो हळव्या स्वरात म्हणाला, ताई, मला माफ करा. मी खूप पश्चाताप करतो आहे.
त्या दिवशी जे काही घडलं ते अश्विनीच्या बोलण्याला बोलून झालं. नंतर मला माझ्या वागण्याची खूप खंत वाटली. मी तर तुम्हाला शोधायलाही आलो होतो, पण तुम्ही तर तुमचं जुनं घर सोडून गेला होतात. अभिजित बोलत राहिला. अनघा मात्र शांतपणे त्याचं सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. अभिजित पुढे म्हणाला, ताई, आपलं कुटुंब तुटून चाललं आहे. बाबा हे सगळं पाहत असतील तर त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. चला आता जुन्या गोष्टी विसरून जाऊया. मला पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं असं वाटतं. आणि खरं सांगायचं तर माझा काळ खूप कठीण चालला आहे. माझा व्यवसाय बंद पडला आहे. सगळं लिलावात जाण्याची वेळ आली आहे. मला आत्ता तुमची खूप गरज आहे. तुम्ही थोडी आर्थिक मदत केलीत तर मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. अनघा शांत पण ठाम आवाजात म्हणाली, अभिजित, तुला आठवतं का जेव्हा मी तुझ्या घरी आले होते आणि मकरंद जीवन मरणाच्या संघर्षात होते, तेव्हा तू मला सांगितलं होतंस की मी तुला भावनिक दबावाखाली आणते आहे. तू मला माझ्याच वडिलांच्या घरातून अपमानित करून बाहेर काढलं होतंस. ताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. अभिजित काकुळतीला येत म्हणाला, ती चूक नव्हती, तो तुझा अहंकार होता. अनघा ठामपणे म्हणाली, कारण तू नात्यांपेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिलंस. आणि आज तू इथे आलायस ते तुझ्या चुकीची जाणीव झाली म्हणून नाही, तर तुला पुन्हा माझी गरज पडली म्हणून. त्यावेळीही तू स्वार्थी होतास आणि आजही तसाच आहेस. एकदाच अभिजितचा चेहरा फिकट पडला. म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला रस्त्यावर सोडून द्याल? ताई, सख्या भावंडांचं हेच कर्तव्य असतं का? तो हताशपणे म्हणाला. अनघा आपल्या खुर्चीतून उठली आणि म्हणाली, सख्या भावंडांचं कर्तव्य एकाच बाजूने निभावलं जात नाही. अभिजित, जेव्हा भाऊ स्वतःचं कर्तव्य विसरतो तेव्हा बहिणीसाठी ते नातं संपून जातं. त्या दिवशी तू फक्त माझा अपमान केला नव्हतास, तर माझा विश्वासही मोडला होतास. ती थोडा वेळ थांबली आणि मग आपल्या टेबलावरून धनादेश पुस्तक उचललं. ते पाहताच अभिजितच्या डोळ्यात आशेची एक झलक चमकली. अनघाने काहीतरी लिहिलं आणि तो धनादेश त्याच्यासमोर धरला. अभिजितने घाईघाईने तो हातात घेतला, पण रक्कम पाहताच तो स्तब्ध झाला. त्यावर फक्त 500 रुपये लिहिले होते. हे काय आहे ताई? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. अनघा शांतपणे म्हणाली, हे तेच 500 रुपये आहेत. अभिजित, जे त्या दिवशी माझ्याकडे नसते तर मी तुझ्या घरातून परत रेल्वे स्थानकापर्यंतही पोहोचू शकले नसते. मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, कारण मी तुझ्यासारखी नाही. हे 500 रुपये ठेव. आणि तुझ्या घराबद्दल व व्यवसायाबद्दल बोलायचं तर त्यासाठी तुला तेच करावं लागेल जे मी केलं होतं. अखंड मेहनत आणि रात्रंदिवस कष्ट. त्यामुळे आधार शोधणं थांबव आणि स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिक. ताई, तुम्ही इतक्या कठोर कशा होऊ शकता? अभिजित मोठ्याने म्हणाला. अनघा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, कठोर मी झाले नाही अभिजित. माझ्या परिस्थितीने मला खडकासारखं मजबूत बनवलं आहे. आता तू इथून जा. मला खूप काम आहे. आणि हो, पुढच्या वेळी मला भाऊ म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून भेट. कदाचित तेव्हा मी तुला नव्याने ओळखू शकेन. हे ऐकल्यानंतर अभिजितकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नाही. त्याला समजलं होतं की अनघा आता ती जुनी भावनांमध्ये अडकणारी ताई राहिली नव्हती. तो मान खाली घालून हातात 500 रुपयांचा धनादेश घेऊन बाहेर पडला. आज त्याला स्वतःची खरी किंमत आणि अनघाचं खरं महत्त्व दोन्ही कळलं होतं. त्या संध्याकाळी अनघाने मकरंद यांना सांगितलं की अभिजित भेटायला आला होता. मकरंद यांनी विचारलं, मग तू काय केलंस? अनघा हसत म्हणाली, मी त्याला तीच गोष्ट दिली ज्याची त्याला सर्वात जास्त गरज होती, एक धडा. मी त्याला मनापासून माफ केला आहे मकरंद, माझ्या मनशांतीसाठी. पण मी त्याला पुन्हा माझ्या आयुष्यात स्थान दिलं नाही. कारण माफ करणं हे आपलं कर्तव्य असू शकतं, पण विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणं हा मूर्खपणा असतो. महिला दिनाच्या विशेष निमित्ताने शहरातील सर्वात मोठ्या सभागृहात एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण सभागृह शहरातील नामवंत उद्योजक, वरिष्ठ अधिकारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गजबजून गेलं होतं. व्यासपीठावर जिल्हाधिकारी, महापौर आणि शहराचे आमदार मान्यवर म्हणून उपस्थित होते. तेवढ्यात सूत्रसंचालक हसत म्हणाले, यावर्षी शहर गौरव महिला उद्योजिका आणि सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर पुरस्कार त्या महिलेला प्रदान करण्यात येत आहे, जिने गरिबी आणि संघर्षावर मात करून आपल्या कौशल्याच्या बळावर संपूर्ण शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात अनघा यांचं स्वागत करूया. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. अनघाच्या डोळ्यात अश्रू तरळले. साधीशी साडी परिधान केलेली ती हळूहळू व्यासपीठाकडे चालू लागली. महापौरांनी तिला सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरवलं, तर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिचे छायाचित्र टिपण्यात व्यस्त होते. समोर बसलेला तिचा श्रीमंत भाऊ अभिजित हे सगळं शांतपणे पाहत होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जाणवलं की ज्या बहिणीला त्याने कधी मदतीसाठीही योग्य समजलं नव्हतं, तीच आज संपूर्ण शहराचा अभिमान बनली होती.
अनघाने हातात ध्वनिक्षेपक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. एक काळ असा होता की मला वाटलं होतं माझं सर्व काही संपलं आहे. माझं घर, माझं कुटुंब, माझ्या आशा अपेक्षा. पण त्याच अंधाराने मला माझ्या खऱ्या सामर्थ्याची ओळख करून दिली. त्याने मला शिकवलं की एका स्त्रीची सर्वात मोठी ताकद तिचा स्वतःवरील विश्वास आणि तिचं कौशल्य असतं. आपण अनेकदा इतरांच्या आधारावर आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःचा आधार बनतो त्या दिवशी कोणतंही वादळ आपल्याला डगमगवू शकत नाही. अनघाने आपलं भाषण संपवत म्हटलं, हा पुरस्कार त्या सर्व महिलांना समर्पित आहे ज्या आयुष्यात कधीतरी कोसळल्या, तुटल्या, पण तरीही पुन्हा उभ्या राहिल्या. हे नेहमी लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा आधार तुम्ही स्वतः आहात. अनघा व्यासपीठावरून खाली उतरली आणि मकरंद यांच्या घरात जाऊन पडली. दोघांनी मिळून नंतर एक नवीन घर घेतलं. ते घर अभिजितच्या घरापेक्षाही मोठं आणि सुंदर होतं, कारण ते केवळ विटा सिमेंटांचं घर नव्हतं, तर प्रेम, आत्मविश्वास आणि परिश्रम यांच्या भक्कम पायावर उभं राहिलेलं होतं. आता अनघा कुणाची बिचारी बहीण नव्हती, तर यश, आत्मसन्मान आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण बनली होती. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. आयुष्यात प्रत्येक नातं कायम आपल्यासोबत राहीलच असं नसतं. अनेकदा आपली माणसंच कठीण प्रसंगी आपल्याला एकटं सोडून जातात, पण जर माणसाने स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार मानली नाही तर तो आपल्या मेहनतीच्या बळावर पुन्हा उभा राहू शकतो. तसंच स्त्री कुणावरही अवलंबून नसते. तिच्यात इतकं सामर्थ्य असतं की ती संकटानंतरही स्वतःला सावरू शकते, नव्याने उभी राहू शकते आणि यशाची उंची गाठू शकते. नात्यांपेक्षा माणुसकी आणि साथ देण्याची भावना अधिक महत्त्वाची असते, कारण पैसा आणि अहंकार कायम टिकत नाही. जे लोक कठीण काळात साथ सोडतात त्यांना काळ एक दिवस त्यांची खरी जागा दाखवतो. आणि अनघाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कौशल्याला, आत्मसन्मानाला आणि जिद्दीला धरून पुढे वाटचाल केली तर तो स्वतःचं नशीब स्वतः घडवू शकतो. ही कथा केवळ मनोरंजन आणि प्रेरणा देण्याच्या उद्देशाने लिहिली आहे. कथेतील सर्व पात्र, घटना आणि ठिकाणं काल्पनिक आहेत. याचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, कुटुंब किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. या कथेचा उद्देश संघर्ष, आत्मविश्वास आणि परिश्रम यांचा संदेश देणे हा आहे. कृपया याचा वास्तवाशी संबंध जोडू नये. धन्यवाद.